शेतकरी मित्रांनो, ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तुमच्या शेतामध्ये कमी पाणी विहिरीला पण एखादं पीक करायचं आहे आणि ते म्हणजे भुईमुग पीक करायचे। जसं मी माझ्या शेतात केलंय तसं तुम्हाला करायचं आहे। पण भुईमुग पीक करत असताना योग्य नियोजन खूप महत्त्वाचं असतं। मागच्या व्हिडिओमध्ये आपण भुईमुग पिकाची लागवड पेरणी कशा पद्धतीने करावी याची माहिती पाहिली आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये भुईमुग पिकाचं भरघोस उत्पादन घेत असताना मुख्य अडचण जी समस्या येते तर ती म्हणजे गवतांची, तणांची। या व्हिडिओमध्ये भुईमुग पिकाला, तेही उन्हाळी भुईमुग पिकाला तण नियंत्रण तणनाशक फवारणी कोणती करावी, कधी करावी आणि ही केल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, मी माझ्या स्वतःच्या शेतात जे पीक करतो त्या पिकाला खत औषध फवारण्यांची जी माहिती देतो ते प्रॅक्टिकलमध्ये देत असतो। आधी आणतो, आधी प्रयोग करतो आणि तुमच्या समोर सांगण्याचा प्रयत्न करत असतो। आता आपण लक्षात घेऊया, भुईमुग पीक तेही उन्हाळ्यामध्ये केलं असता आपल्या भुईमुग पिकाला तण नियंत्रण तणनाशक फवारणी करतेवेळी नेमकी कधी केली पाहिजे। तर लक्षात घ्या, तण पाहू शकताय 2 पानांवर आहे, 2 ते 3 पानांवर तण आपल्याला दिसून येत आहे। अशा पद्धतीची ही तणं असतात आणि याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं, भुईमुग पीक लागवड पेरणी करा, त्यानंतर रेग्युलर पाणी भरतोय आपण, उतार होऊ द्या। बरोबर 19, 20, 21, 22 या 4 दिवसांच्या दरम्यान आपल्याला तणनाशक फवारणी करायची। आता ही तणनाशक फवारणी करायच्या आधी लक्षात घ्या, आपल्याला पाणी भरायचे रान अशा पद्धतीने ओलं असणं गरजेचं आहे। जेवढा ओलावा तेवढाच तणनाशकाचा रिझल्ट जास्त प्रमाणात येतो। आता तणनाशक फवारणी करतेवेळी नेमकी कोणती तणनाशकं घ्यावी, तर लक्षात घ्या, आपण पावसाळ्यामध्ये जे सोयाबीन पीक करत असतो तर ह्याच सोयाबीन पिकाचं तणनाशक आहे फ्युजिफ्लेक्स या नावाचं। मी स्वतःच्या माझ्या भुईमुग पिकाला घेतलं होतं, जे उरलं होतं माझं मागच्या वर्षीचं, तर हे फ्युजिफ्लेक्स म्हणून तणनाशक आहे, तर हे मी घेतलं होतं। तर आता हे घ्यायचं तरी किती, तर 20 लिटरचा पंप आहे, 15 लिटरचा पंप आहे, तर प्रति लिटर पाण्याला आपल्याला 2 मिली याप्रमाणे घ्यायचे। म्हणजे तुमचा 15 लिटरचा पंप असेल तर याला 30 मिली घ्या, 20 लिटरचा पंप असेल तर याला 40 मिली याप्रमाणे घ्यायचे, प्लेन घ्यायचे। आणि हीच फवारणी तुमच्या भुईमुग पिकाला, उन्हाळी भुईमुग पिकाला करायची। लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आता 2 ते 3 पानांवर गवत असणं गरजेचं आहे। रिझल्ट येण्यासाठी आपल्याला आदल्या दिवशी पाणी भरायचे, रान ओलं असणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी उन्हाच्या तडाक्यातच ही फवारणी झाली पाहिजे। लक्षात घ्या, संध्याकाळी नको, सकाळी नको, दुपारी उन्हाच्या तडाक्यातच ही फवारणी आपल्याला करायची आहे भुईमुग पिकाला। लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, उन्हाळी भुईमुग पीक केलंय आणि ह्या उन्हाळी भुईमुग पिकाला तण नियंत्रण तणनाशक फवारणी करायची आहे, तर सोयाबीन पिकातली उरलेली तणनाशकं असतील ना, हीच आणून फवारा, जसं फ्युजिफ्लेक्स किंवा आयरिस। या दोन्हींपैकी एकच तणनाशक वापरायचं आहे, याची नोंद घ्या। सांगितलेलं प्रमाण लक्षात घ्या, फवारणी कधी करावी, कशा पद्धतीने केली पाहिजे हेही लक्षात घ्या। आणि हे जर असं नियोजन करत असाल निश्चित स्वरूपात तुमचा फायदा झालेला बघायला मिळणार। आता लक्षात घ्या, येणाऱ्या काळात उन्हाळी भुईमुग पिकाची जोमदार जबरदस्त वाढ, फुटवा, फुलकळी जास्त प्रमाणात निघाली पाहिजे, याच्यासाठी खत व्यवस्थापन, खताचं नियोजन याची माहिती घेऊन आलेलो आहे। त्यामुळं मिलिंद भोर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल ना, सबस्क्राईब नक्की करून ठेवायचे, समोर घंटा उठवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहताना कमेंट्स नक्की करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।